नमस्कार मंडळी, आज आपण खमंग ढोकळा बनवणार आहोत. तेही अगदी डब्बल टिब्बल फुगणारा, मऊ लुसलुशीत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. अगदी रेसिपी सोपी आहे. एकदम सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप ही रेसिपी कशी बनवायची ते पाहूया. तुम्हालाही ढोकळा बनवायला येत नसेल तर ही आयडिया नक्की वापरा. इथे आपण हे गिट्सचं ढोकळ्याचं बेसन पीठ घेतलेलं आहे. इन्स्टंट ढोकळा आहे. यावरती किती वेळ ठेवायचं, काय यामध्ये मिक्स करायचं, सर्व प्रोसेस इंग्लिश, मराठी आणि हिंदीमध्ये लिहिलेली आहे. या पद्धतीने हे ढोकळ्याचं पॉकेट कट करून घ्यायचं. यामध्ये साधारणपणे 18 पीस बनवून तयार होतात. 200 ग्रॅमचं हे आपलं पाकिट आहे. तर यामध्ये एका बाउलमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे पीठ यामधलं आणि त्यामध्ये घालायचं आहे एक पळी तेल. तेल घातल्यामुळे ढोकळा खाताना आपल्या घशाला लागत नाही. एकदम हलका फुलका खमंग हा ढोकळा बनून तयार होतो. इथे या ग्लासने मी अर्धा ग्लास पाणी अगोदर यामध्ये घातलं होतं. आता शिल्लक राहिलेलं पाणी यामध्ये थोडं थोडं करून मिक्स करायचं आहे. हे मिश्रण जसं जसं आपण फेटू तसं डब्बल होतं आणि एकदम हलकं दिसायला लागतं. हे पहा, या पद्धतीने 2 ते 3 मिनटं फेटल्यानंतर हे मिश्रण ह्या स्टेपला येऊन एकदम फुलतं आणि यामध्ये बबल दिसायला लागतात. आता हे बबल आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. यामधले सर्व बबल्स मोडून घ्यायचे आहेत आणि एका कुकरच्या डब्यामध्ये किंवा केक टीनमध्ये आपल्याला हे बॅटर घालून घ्यायचं आहे. इथे आपल्याला याला तेल लावून घ्यायचं आहे. तेल या पद्धतीने लावायचं. इथं बटर पेपर आपण वापरलेला नाही, कारण बटर पेपर माझ्याकडे नाही. फक्त तेल लावून सुद्धा हा ढोकळा अत्यंत खमंग आणि छान होतो. हे तयार झालेलं बॅटर यामध्ये आपण घातलेलं आहे. आता हा डबा 3 ते 4 वेळा टॅप करून घ्यायचा आहे. हाताने शिल्लक राहिलेलं मिश्रण यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता आपण हा डब्बा 3 ते 4 वेळा या पद्धतीने टॅप टॅप करून घ्यायचा आहे, जेणेकरून सर्व एअर्स बबल निघून जातील आणि आपला ढोकळा डब्बल टिब्बल फुगून तयार होईल. या कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे आणि हा टीन आपण या कढईमध्ये ठेवलेला आहे. आता आपण इथे हे असं झाकून ठेवायचं आहे आणि एक 10 मिनटं मीडियम हीटवरती गॅस ठेवून आपल्याला हे ढोकळा शिजवून घ्यायचा आहे. पाणी अगदी कमी घालायचं आहे, जेणेकरून या डब्यामध्ये पाणी जाणार नाही. तर चेक करा 10 मिनटानंतर आपला ढोकळा शिजलेला आहे, कारण आपला चाकू एकदम क्लीन निघत आहे. याला जरासुद्धा त्याचे क्रम्स चिटकलेले नाहीत. तर आपला हा ढोकळा बनून तयार आहे. आता आपण हे एका थंड होण्यासाठी साईडला काढून ठेवूया. थंड झाल्यानंतर आपण यामधला ढोकळा काढून ठेवायचा आहे. आता ह्या ढोकळ्यासाठी लागणारं गोड पाणी तोपर्यंत आपण तयार करून घेऊया. इथे एका फोडणी पात्रामध्ये तेल ओतलेलं आहे. साधारणपणे 2 चमचे तेल असेल. त्यामध्ये मोहरी टाकायची आहे. मोहरी चांगली कढली की आपण त्यामध्ये टाकायचं आहे थोडासा हिंग टाकायचा आहे. आता ही मोहरी चांगली कढली आहे, त्याचा आवाज सुद्धा येत आहे. त्यानंतर आपण अगदी चिमूटभर हिंग टाकलेला आहे, तोही चांगला भाजला गेलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये टाकायचे आहे कढीपत्त्याची 7 ते 8 पानं आणि बारीक कट केलेली हिरवी मिरची. मिरचीचे 2 भाग केलेले आहेत. ती मिरची यामध्ये चांगली अशी तेलात खरपूस खमंग भाजून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे 1 चमचा साखर. आता आपण साखर ही मिरची भाजल्यानंतर यामध्ये टाकायची आहे. आता हे पहा, आपली ही फोडणी खूप छान बसलेली आहे. यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. गॅस इथे थंड करून मगच पाणी टाका, नाहीतर पाणी पूर्ण अंगावर उडण्याची शक्यता खूप असते. आता हे पहा, यामध्ये तुम्हाला किती गोड पाणी हवे आहे त्यानुसार इथे पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये 1 चमचा साखर टाकून ती साखर पूर्ण वितळून घ्यायची आहे. आता या टीनमध्ये आपण हा बघा अगदी सहज
आपला हा ढोकळा निघालेला आहे आणि डब्बासुद्धा काही खराब झालेला नाही. हे पहा, इथे डब्बासुद्धा तुम्ही पाहू शकता किती क्लीन आणि छान आहे. आता आपण हा ढोकळा कट करून घेऊया. कट करून घेतल्यानंतर यामध्ये आपण गोड पाणी घालायचं आहे. त्यामुळे ढोकळा खूप सॉफ्ट, मऊ, छान लागतो. तर अगदी डबल फुगलेला आहे. तर असा मोठा चाकू घ्यायचा. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये इथे याचे शेप देऊ शकता. अगदी सोप्या पद्धतीने कोणतेही वरतून सामान घालायची गरज नाही. सोप्या पद्धतीने मी फ्लिपकार्टवरून हे खमंग ढोकळ्याचं पॉकेट ऑर्डर केलं होतं. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्ही नक्की जाऊन तिथून हा ऑर्डर करू शकता. सध्या त्यावरती ऑफर चालू आहे. आणि हे पाणी आता थंड झाल्यानंतर ह्यावरती आपल्याला असं घालून घ्यायचं आहे आणि लगेच एका ग्रीन चटणी किंवा सॉस बरोबर खाण्यास उत्कृष्ट खमंग ढोकळा बनतो. हे पहा, जेवढं पाण्याचा ओलावा जास्त होईल तेवढा ढोकळा एकदम लुसलुशीत मऊ होतो. आता हे पाणी टाकून झालेलं आहे. आता कोथिंबीर बारीक चिरतून अशी टाकायची आणि हे पहा, किती डबल टिबल फुगणारा आपला ढोकळा तयार आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आता लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत ही रेसिपी नक्की शेअर करा. बाय बाय.